मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील कोस्टल रोडची पाहणी. कोस्टल रोडचं 83% काम पूर्ण. कोस्टल रोडला कोणत्याही प्रकारचा टोल लागणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून टनेलमधून थेट नरिमन पॉइंट परिसरापर्यंत पाहणी. तसंच मरीन ड्राईव्हवर मुख्यमंत्र्यांकडून साफसफाई. ठाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा मेळावा. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे मार्गदर्शन करणार. मुलुंड चेक नाक्यावरती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचं जोरदार स्वागत. कार्यकर्त्यांकडून अजित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. इंडिया आघाडी ईव्हीएम बंदीबाबत आग्रही. दिल्लीच्या बैठकीमध्ये ठराव मंजूर. खासदार संजय राऊत यांची माहिती. बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे ही काँग्रेसची मागणी, परंतु या गोष्टी सरकारच्या हातात. आपल्याला सरकारवर विश्वास आहे. सरकार याबाबत सकारात्मक विचार करेल. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया. कर चुकवल्याप्रकरणी खासदार भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं बँक खातं गोठवलं. 8,26,00,000चा कर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाची कारवाई. भावना गवळींकडून मात्र नकार. सुनील केदार यांच्या जामिनाला राज्य सरकारचा कडाडून विरोध. सुनील केदार आणि इतर आरोपींनी थंड डोक्यानं गुन्हा केला. राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र. 9 जानेवारीला दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत बैठक. काँग्रेसकडून नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात. ठाकरे गटाकडून संजय राऊत, विनायक राऊत, शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, जयंत पाटील उपस्थित राहणार. सोलापूरमध्ये हिंदू मोर्चा दरम्यान 2 दुकानांवर दगडफेक. दुकान आणि काही साहित्याचं नुकसान, तर एका व्यक्तीला दगड लागल्यानं किरकोळ जखम. घटनास्थळावर पोलिसांचा बंदोबस्त. सोलापूरमध्ये हिंदू मोर्चात झालेल्या तोडफोड प्रकरणी 12 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल. 2 जणांना अटक. आजपासून राज्यामध्ये 3 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. तर किमान तापमानामध्ये घट होऊन थंडीतही वाढ होण्याची अंदाज. नाशिक जिल्ह्यातील मनमाड, येवला, नांदगावसह ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे गहू, हरभरा, कांदा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदी 5व्या दिवशीही फेसाळलेली. कंपनीतल्या विषारी पाण्यानं नदीच्या प्रदूषणात वाढ. ताप, सर्दी, खोकला असल्यास कोरोनाची चाचणी करा. राज्य कोरोना कृती दलाच्या सूचना. छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. सोलापुरातील दगडफेक प्रकरणावरती भाजपा आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया. आम्ही सत्तेत आहोत. जो शब्द दिला आहे तो पाळू. नितेश राणेंची ग्वाही. सोलापूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ज्यांनी कोणी हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी. एमआयएम शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांची मागणी. शरद मोहोळ हिंदू असल्यानं त्याला ठार केलं. तुरुंगात एका जिहाद्याला मारून 72 हुराकडे पाठवण्याचं काम मोहोळने केलं होतं. तेलंगणामधील भाजपचे आमदार टी राजा यांचं विधान. आमदार राम कदम यांचं उद्धव ठाकरेंना पत्र. आव्हाडांनी रामाची केलेली चेष्टा तुम्हाला मान्य आहे का? प्रभू रामाची चेष्टा सुरू असताना उद्धव ठाकरे आणि राऊत गप्प का? तुमची हिंदुत्वाची भाषा कुठे गेली? राम कदमांचा पत्रातून उद्धव ठाकरेंना सवाल. अभिनेता किरण माने आज ठाकरे गटात प्रवेश करणार. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार. मुंबईकरांसाठी नव्या वर्षात नाटक सिनेमा पाहणं महाग होण्याची शक्यता. गेल्या 13 वर्षांपासून मुंबई महापालिकेनं रंगभूमी करात वाढ केलेली नाही. मात्र 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पालिकेकडून रंगभूमी करवाढीचा प्रस्ताव. मुंबई मध्य हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बरवरील पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक. भंडारा ते पवनी रस्त्याच्या कामावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा संताप. गेल्या 12 वर्षांपासून या रस्त्यामध्ये आडकाठी करणाऱ्या वनाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाका. गडकरींचा संताप. दक्षिण मुंबईतील गिरगावमध्ये आदित्य ठाकरेंची सभा. यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल करत सरकारवर टीका केली. शिवडी न्हावाशेवा पूल जनतेसाठी लवकर खुला करा, नाहीतर आम्ही हा मार्ग खुला करू. आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा. निवडणुका आल्या म्हटल्यावर आता सगळीकडे यांचेच होर्डिंग्स आणि पोस्टर दिसतील. अगदी तुमच्या आरशातही हेच दिसतील. आदित्य ठाकरेंचा सरकारला टोला. खुर्चीच्या मोहापायी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण. तर कोणत्याही मोहापायी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला नाही. शिंदेंचा खुलासा.
दीड वर्षांपूर्वी आम्ही जो धाडसी प्रयोग केला त्याची इतिहासात नक्कीच नोंद होईल. 100व्या नाट्य संमेलनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. वयस्कर झाल्यावर कधी ना कधी थांबायचं असतं आणि नव्या पिढीला संधी द्यायची असते. आपण कुणाचा अपमान करू इच्छित नाही. अजित पवारांची नाव न घेता शरद पवारांवर टीका. रोहित पवारांच्या प्रश्नाला उत्तर द्यावं एवढे रोहित पवार मोठे नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा टोला तर त्यांना माझे प्रवक्ते उत्तर देतील. अजित पवारांचं विधान. रोहित पवार अभी बच्चा है म्हणत अजित पवारांची रोहित पवारांवर टीका. तर बच्चा है पर मन का सच्चा है रोहित पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर. शिवसेना खासदार निवडून आला पाहिजे म्हणून मावळ लोकसभेत आपण जोर लावला आणि श्रीरंग बारणेंना निवडून आणलं. विजय शिवतारेंची प्रतिक्रिया. तर बारणे जिंकले पण अजित पवारांनी राग आपल्यावर काढला. शिवतारेंची प्रतिक्रिया. ओबीसीतूनच आरक्षण मिळवून दाखवणार. छगन भुजबळांच्या टीकेला जरांगेचं उत्तर. बावचळलेपणामुळे ओबीसींचं आरक्षणही घालवाल. भुजबळांचा एकेरी उल्लेख करत जरांगेची टीका. आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी बांधवांनी गावागावात मिरवणुका काढा. भुजबळांचं ओबीसी बांधवांना आवाहन. जरांगेंनी बालिशपणाच्या मागण्या करणं थांबवावं. मंत्री छगन भुजबळांची मागणी. तो ओबीसीतून आरक्षण घेणं चुकीचं. भुजबळांचं वक्तव्य. सांगलीमध्ये भारती विद्यापीठाची वंदे भारती मॅरेथॉन स्पर्धा संपन्न. 3000हून अधिक स्पर्धकांचा सहभाग. अहमदनगरमध्ये सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये 1516 स्पर्धकांचा सहभाग. 100 किलोमीटर, 50 किलोमीटर, 25 किलोमीटर आणि लहान मुलांसाठी 5 किलोमीटर अशा 4 प्रकारात ही सायक्लोथॉन स्पर्धा पार पडली. मुंबईतील आझाद मैदान येथील मॅरेथॉनला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात. रत्नागिरीमध्ये पहिली कोस्टल मॅरेथॉन संपन्न. जगभरातून धावपटू मॅरेथॉनमध्ये सहभागी. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर इतक्या अंतराची ही मॅरेथॉन स्पर्धा होती. नाशिकच्या सटाणामध्ये देव मामलेदार यशवंत महाराजांच्या यात्रेला सुरुवात. शासकीय अधिकाऱ्यांना पूजेचा मान. 15 दिवस चालणाऱ्या यात्रेनिमित्त सटाणा शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. नागपूरमधील प्रतीक दरोडे या रामभक्ताकडून मोफत श्रीरामाच्या नावाचा टॅटू गोंदून देण्याची घोषणा. 22 जानेवारीपर्यंत मोफत टॅटू काढणार. 2024-25 या वर्षासाठी अकोला जिल्ह्याला 729 कोटी 42 लाख रुपयांचा निधी द्या. अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मागणी. बैठकीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ऑनलाईन उपस्थित. बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये एसबीआयचं एटीएम मशीनच चोरट्यांनी लंपास केलं. एटीएम मशीन ट्रकमध्ये टाकून चोरट्यांनी पोबारा केला. एटीएम मशीनमध्ये किती रक्कम होती याची चौकशी सुरू. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू विठ्ठल क्षीरसागर यांना ऑनलाईन गंडा. मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा आमिष दाखवून 57,20,000 रुपये लुटले. सायबर पोलिसात गुन्हा दाखल. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एक वाघ तोंडामध्ये पाण्याची बाटली घेऊन फिरत असतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद. ही पाण्याची बाटली पर्यटकांनी जंगलात फेकली असावी अशी शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.